तळेगाव एमआयडीसी रोडवरची घटना आहे की एक दुकान किरकोळ म्हणजे बेसिक नीड्स डेली नीड्सचे टपरी टाईप दुकान होतं. त्या लेडीचं एज जिचा मर्डर झाला ते एज होतं 32-35. तिचा नवरा जो होता तो ऑलमोस्ट 55+. आणि ज्यांनी मर्डर केला म्हणजे ज्याचं रिलेशन आलं होतं 21. रोज दुकानात जाणं, त्यातनं रिलेशन, ओळख, मग त्यातनं रिलेशन, मग नवऱ्याने बघणं, नवऱ्याने बघितल्यानंतर नवरा काही न बोलणं, त्याच्यातनं आरोपींना एक प्रोत्साहन म्हणा किंवा त्यांना वाटलं आपली दहशत, तिचा नवरा मला बघतोय तरी त्यांनी रिॲक्ट नाही झालाय. आणि सडनली तो एज डिफरन्स जो होता 21, 35, 55, काही कालावधीनंतर तो ते निगलेक्ट करायला लागला एखाद वर्षभरातच. मग तिचं प्रेशर सुरू झालं आणि तिचं प्रेशर सुरू झाल्यानंतर ह्या मुलांनी त्याच्या एका मित्राला बरोबर आणून त्या दुकानातच तिचा मर्डर करणं, लेडीजचा. हो, दुकानात मर्डर करणं. तो मर्डर केल्यानंतर नंतर त्यांचं डोकं चालणं की अरे आपण पकडले जाऊ. मग ते सगळं साफसूफ करणं, ते बॉडीची विल्हेवाट लावणं. आणि तिचा जो मोबाईल होता तर तिथे एमआयडीसी असल्यामुळे वेगवेगळे ट्रक म्हणजे ऑल ओव्हर इंडिया फिरतात. ट्रक केबिनच्या वरती जी जागा असते त्याच्यात तो तिचा मोबाईल टाकून दिला. झालं असं, तो मोबाईल चालू होता, पोलीस फोन लावतात, पण हे 3 दिवसाच्या नंतर झालं होतं. तिचा नवरा गावाला गेला होता. रिटर्न जेव्हा आला तर बायको नाहीये, दुकान उघडच पडलंय. म्हणजे असं वाटावं की आजच ती कुठेतरी गेली हा आल्यावरती. आणि पोलीस जेव्हा तपासणी सुरू झालं तर तिचा मोबाईल हा 7 सिस्टर्स परिसर जो आहे आपल्याकडचा भारतातला नॉर्थ, तिथे ट्रॅव्हल होतोय. आणि ठराविक एका ठिकाणी जाऊन तो नंतर बंद झालाय. तिचा काही तपास लागला नाही. ही लोक पण कामगार होती, ही पण नंतर कुठे नाहीत. 2.5-3 महिन्यानंतर त्या हँडसेटमध्ये एक सिम कार्ड टाकलं गेलं. आणि सिम कार्ड तुम्ही हँडसेट किंवा IMEI नंबर, आज पोलीस खूपच टेक्नॉलॉजी चांगली आहे. 3 महिन्यानंतर पोलिसांना कळलं की तो नंबर त्या हँडसेटमध्ये तिचा जो होता त्यात एक दुसरं सिम ऍड झालंय. ते तिकडे आहे, तिथं गेलो तो ड्रायव्हर. त्याला विचारलं बाबा रे तुला हा मोबाईल कुठे मिळाला? ट्रकवर होता. आणि ते प्रूव्ह झालं कारण का त्याने तो फिरला वगैरे सगळं, त्याने तो ट्रक त्याच्या कंपनीत लावला, म्हणजे गोडाऊन इथे लावला, इथे कॅमेरेज होते. साफसफाई करायला तर कशा तुझा तो वर चढला तर आता तो मोबाईल दिसला, बघितलं चालू होत नव्हता, बॅटरी संपली असेल. सिम कार्ड त्यांनी तिथलं फेकून दिलं, स्वतःचं सिम टाकलं, कोणाला तरी फोन केला असेल, त्याला आणलं. ऑलमोस्ट 2 वेळा पोलिसांनी त्याची कस्टडी घेतली ड्रायव्हरची, कारण काय कळत नव्हतं काय, कारण तोपर्यंत ही महिला, ही 2 मुलं, हा काहीच कनेक्ट होत नव्हतं. पहिल्यांदा ती गेल्यानंतर त्या नवऱ्याच्या डोक्यात असं होतं मे बी त्या ज्याच्यावर आपण बघितलं त्याच्यावर निघून गेले असेल. आणि दुर्दैव असं की त्यांनी त्या पोलिसांना त्यावेळेस सांगितलं नव्हतं. पण कालांतराने जेव्हा सांगितलं, जेव्हा 3 महिन्यांनी त्याला परत बोललं की अरे तुझ्या बायकोचा मोबाईल इकडे सापडला, ड्रायव्हर आहे, असं आहे तसं आहे, तर तो म्हणला हा, त्याला विचार तू या पट्ट्यात आला होतास तळेगाव? तर मी येतो या कंपनीत, तो सामान आणतो, लोडिंग अनलोडिंग वगैरे सगळं. तेव्हा तो म्हणला पोलिसांना की हा माणूस नाही. 2 मुलं होती त्यात जी समोर नेहमी यायची, त्यातल्या एका मुलाबरोबर माझ्या बायकोच्या अनैतिक संबंध मी बघितलं होतं. पण ती मुलं कुठं आहे? तर ती मुलं 3-3.5 महिने गायब आहे. जेव्हा म्हणजे हा इन्सिडेंट झाला ते निघून गेले होते. आणि त्यांनाही वाटलं आपल्यापर्यंत आता कोणी येत नाहीये. त्यांचे ते गावाला गेले, तिकडे ते सेटल, त्यांचे तिथले उद्योग सुरू होते. मग ते जिथे कामाला किंवा काय, मग ते परत ते CCTV त्या सगळ्या गोष्टी करून ते नाव समजलं आणि त्याला UP वरनं पोलिसांनी घेऊन आले. 6 महिन्यानंतर ही घटना अशा पद्धतीने ओपन झाली तळेगाव एमआयडीसी मध्ये. आपण मर्डर आणि याच्या बाबतच्या भरपूर घटना बोललो, पण मागच्या काही दिवसांमध्ये फ्रॉडच्या घटना लय वाढल्यात, ऑनलाईन फ्रॉडच्या, खास करून वृद्धांना वगैरे टार्गेट केलं जातं. वृद्धांना केलं जातं, पण मी तर असं म्हणेन त्याच्यामध्ये की
सुशिक्षितच जास्त टार्गेटेड आहेत. मोस्टली आयटी लोक आयटी सेक्टरमध्येच काम करणारे लोक फसतात. पिंपरी चिंचवडला रोज सायबर फ्रॉडचे 3 ते 4 गुन्हे दाखल होतात. कमीत कमी 200-300 रुपयाची फसवणूक ते 3 कोटी 4 कोटी 5 कोटी वैयक्तिक एक माणूस फसलेल्या घटना पिंपरी चिंचवडच्या. पण दुर्दैव असं की पोलिसांना याचा ट्रेस लागत नाही बऱ्याचदा. याच्यात काय आहे, हे फारच वेगळ्या प्रकारचं फ्रॉड. म्हणजे आज वेगवेगळ्या IPS अधिकाऱ्यांच्या नावाने, वेगवेगळ्या मंत्र्यांच्या नावाने किंवा अजून कोणाच्या नावाने हाऊ अरेस्ट, डिजिटलायझेशन यांचे सगळे प्रकार आहेत. पण याच्यामध्ये काय होतं, फसवलेली जी रक्कम असते म्हणजे तुमच्या मोबाईलमधनं किंवा तुमच्या बँकिंगमधनं किंवा तुम्हाला थेट पैसे भरायला लावणं किंवा तुमचं OTP शेअर करून किंवा याच्यातनं पैसे काढून घेणं, हे पैसे शेवटी हवालापर्यंत जात आहेत आणि तिथून पुढे ते बिटकॉईनमध्ये जात आहेत. बिटकॉईन पर्चेसिंग किंवा बिटकॉईन मधल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये हे पैसे वापरले जातात. हे पिंपरी चिंचवड पोलिसांनी आतापर्यंत 2 केसमध्ये ओपन केलं. म्हणजे आणि मेन काय होतं की आपल्याकडे 0 बॅलन्स अकाउंट मध्यंतरी सुरू झाले गेल्या 8-10 वर्षांमध्ये. काही वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीमसाठी गरिबांना अकाउंटला पैसे जाणार किंवा हे करणार. ह्याच्यातलं झालं असं, आज एक वेगळी टोळी तयार झालेली आहे. ऑल ओव्हर इंडिया आहे हे सगळं. तुमचं अकाउंट काढायचं, तुमचं ATM, तुमचं पासबुक, तुमचा जो मोबाईल नंबर जो दिला बँकिंगसाठी तो, हे सगळं किट अकाउंट उघडल्यानंतर ह्या लोकांकडे द्यायचं. आणि आज बँक अकाउंट उपलब्ध करून देणारी टोळी आहे जी फ्रॉडसाठी वापरली जाते. अकाउंट. आणि हे खूप मोठ्या लेवलला वाढलंय. आणि म्हणजे आपण जे स्कॅन करतो UPI किंवा याच्यात, तर काही पान शॉप दाखवायचं